सी फूड स्पेशल सिरीज मध्ये आज आपण करणार आहोत सुरमई फिश करी मालवणी स्टाईल। नमस्कार, मी तुषार आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। तर ह्या सुरमई फिश करीला लागणारं साहित्य आहे पाण्यात भिजवलेली लाल मिर्च, धणे, जिरं, एक साधारण 2 ते 3 कोकम, एक कांदा, लसूण आणि पाव वाटी ओलं खोबरं। तर सगळ्यात आधी आपल्याला ओलं खोबरं, लसूण, कांदा, भिजवलेली लाल मिरची, धणे, जिरे यांना मिक्सर मध्ये टाकून चांगली याची बारीक पेस्ट करून घ्यायची। तर आपण याला जाड बारीक असं वाटून घेतलेलं आहे। पण आता यात आपल्याला अर्धा टीस्पून आपल्याला हळद घालायची आणि 1 टीस्पून आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। तेवढंच 1 टीस्पून आपल्याला मीठ सुद्धा घालायचं आहे। अशा प्रकारे आपण याची फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। ह्यानंतर आपल्याला जरा तेल गरम करून घ्यायचं आहे। आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। आपण जी काही ही पेस्ट तयार केली होती ती ह्या तेलात आता आपण मस्त फ्राय करणार आहोत। ह्यात आता आपण सोडणार आहोत एक 3 ते 4 कोकम। आता ह्यात आपण घालणार आहोत हे पाणी मिक्सरच्या जार मधलं, म्हणजे उरलेला लागलेला सगळा मसाला त्या पाण्यासकट जाईल। आता साधारण एक 5 ते 6 मिनिटं आपण याला झाकण लावून ठेवूया, जेणेकरून त्या तेलावरती तो मसाला चांगला फ्राय होईल आणि तेलही सोडेल। बऱ्यापैकी आपला हा जो काही मसाला आहे तो छान कलसवून झालेला आहे। आता यात आपण एकदम अलगद हाताने आपली सुरमई फिश सोडणार आहोत। आपल्याला याला साधारण 1 ते 2 मिनिटं त्या फिशला त्या मसाल्यामध्ये शिजू द्यायचंय। मग आपण हळूहळू त्यात पाणी घालूया। आता यात मी जी काही फिश घातली, आता एरवी जेव्हा आपण सुरमई फिश आणतो तर आपण अख्खी फिश आणतो, तर त्याचा तोंडाचा भाग असतो किंवा त्याच्या शेपटीचा जो भाग असतो त्याला करायचं काय, कारण का आपण मधला पार्ट आपण स्लाइस करून त्याला फ्राय करून खातो, तेव्हा त्या तोंडाचा आणि त्या शेपटीचा आपण असं सार करू शकतो, अशी ग्रेव्ही करू शकतो। आता यात आपल्याला हळूहळू पाणी घालायचंय। आता ह्यात आपण अगोदर मसाला करतानाही आपण मीठ घातलं होतं, म्हणून आता फक्त अगदी 1 ते 1.5 टीस्पून आपण यात मीठ घालणार आहोत, किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार सुद्धा यात मीठ घालू शकता। आता ह्या मसाल्यात आणि हे आपण टाकलेल्या पाण्यात आता ही चांगलं फिश आपल्याला होऊ द्यायची आहे। 5 मिनिटं आपण याला आता झाकण लावून ठेवूया। आता बऱ्यापैकी याला उकळी आलेली दिसते, आपण बघूया। आता तरी येऊस्तर आपल्याला याला स्लो आचेवरती होऊ द्यायचंय। अशा प्रकारे आपल्या ह्या ग्रेव्हीला छान तर्री आलेली आहे। सो आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता आपण याला सर्विंग बाउल मध्ये सर्व करून घेऊया। आपण याच्यात कोथिंबीर टाकून याला छान गार्निश करून घेऊया। अशा प्रकारे आपली सुरमई फिश करी मालवणी स्टाईल झालेली आहे रेडी। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका। आणि हो, ह्यापुढेही तुम्हाला जर का तुमच्या आवडीच्या काही रेसिपीज पाहायच्या असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा तुषार साली हे YouTube चॅनल। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।